घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटी मध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिस साठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध। डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध। प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस, फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर। लोकसभा निवडणुका जसं जवळ येत आहेत तसे सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांसाठी प्रयत्न करत आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून अजून उमेदवार निश्चित झाला नसला तरी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव चर्चेत आहे। मात्र महायुतीमधून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे असल्यामुळे उमेदवारीसाठी भाजपामध्ये रस्सीखेच दिसून येत आहे। मात्र पक्ष कोणाला उमेदवारी देतो हे नजीकच्या भविष्यकाळात समजणार आहे। माजी खासदार अमर साबळे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, उत्तमराव जानकर यांच्यासोबत आता जयश्री खरात यांचंही नाव पुढे येत असून समाजातून त्यांच्या नावाला पसंती येत आहे। मूळ पंढरपूरच्या जयश्रीताई यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केलंय। महाविकास आघाडीच्या महिला उमेदवाराला टक्कर देण्यासाठी महिला उमेदवार असाव्या या उद्देशाने जयश्रीताईंनी देखील पक्षाकडे आपली इच्छा व्यक्त केली आहे आणि पक्षाचे केंद्रातील आणि राज्यातील नेते आपला नक्की विचार करतील असा आशावाद व्यक्त केलाय। सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते। मी जयश्री दीपक खरात, मूळची पंढरपूर, मी स्थानिक आहे। त्यामुळे आम्ही जगण्यासाठी मुंबईला गेलो होतो आणि तिथे भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही 30 वर्षापासून काम करते। ते काम करता करता वॉर्डच्या अध्यक्षापासून विधानसभेमध्ये काम केलंय, जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून 3 टर्म काम केलंय आणि आता भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव म्हणून मी काम करत आहे आणि अनुसूचित जातीचे प्रभारी म्हणून मी काम करत आहे। तर मला असं वाटलं की आपला सोलापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आहे, तर नक्कीच मी स्थानिक असल्यामुळे मला माझी इच्छा दर्शवली आणि सगळे आमदार आपले जिल्ह्यातले जे आहेत, प्रशांत परचारकजी, जे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, कल्याण शेट्टीजी आणि दुसरे आपले सुभाष देशमुखजी, विजय कुमार देशमुखजी, सगळे आमदार आहेत। त्यांच्याशी चांगल्या प्रकारे त्यांना माझं पत्रक देऊन त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, आमची चर्चाही झालेली आहे। म्हणजे त्यांनी म्हटलं की जे पक्ष निर्णय देतील त्यात, आपणही तेच म्हणतो की जे पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील त्यातच आपण काम करणार आहोत। काही सोलापूर मतदारसंघामध्ये कामं रखडलेली असतील ती नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे मी। जो काय असेल तो पक्षाचा निर्णय असेल, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये। जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य मला असेल। कारण का प्रणिती शिंदे जर असतील तर महिला म्हणून एक माझा विचार केला जाईल, मला असं वाटतं। जिथे दुष्काळी भाग असेल तिथे तर आपण पाणी नेण्याचा प्रयत्न करणारच ना। जिथे ऊस बागायत आहे आणि काही ठिकाणी काहीच नाहीये तर त्यांनाही न्याय सगळ्यांना सारखाच भेटला पाहिजे मला असं वाटतं आणि तो नक्कीच आपण दुष्काळ भाग असेल तो पाण्याचा खालचा भाग होईल याचा प्रयत्न नक्कीच मी करेल। जेव्हा मी नगरसेविका मुंबईची झाले तेव्हा मोठे मालकांनी मला घरी बोलवून, स्वतः त्यांनी बोलवून फोन करून बोलवलं घरी आणि आम्ही सगळेजण गेलो। तेव्हा त्यांना एक मोठी गणपतीची मूर्ती देऊन माझा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं की एवढं म्हणजे लोकांमध्ये सांगितलं की पंढरपूरची नगरसेविका पंढरपूरची सून मुंबईची नगरसेविका असं त्यांनी एक मोठा म्हणजे जोशात त्यांना उत्साह होता। त्या उत्साहामध्ये त्यांनी म्हणजे आपली आशीर्वाद दिले। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी, आपले अमित शहा साहेब आणि JP नड्डाजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपले चंद्रकांत बावनकुळे साहेब
आणि आशिष शेलारजी हे माझ्या महिला म्हणून नक्कीच विचार करतील. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.